वरून गाव पातळीवरून तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवर अनेक निवडणुकीचा त्या ठिकाणी काही ठिकाणी उमेदवार झालो, काही ठिकाणी उमेदवारांना मनापासून निवडून आणलं। आज आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सर्व महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास टाकला आणि सातारा सांगली विधान परिषदेची निवडणुकीची संधी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली। हे खरं तर मी माझ्या मोठेपणा सांगत नाही, परंतु या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना जी मी मदत केली तर भारतीय जनता पार्टीनं मला संघटनात्मक काम करायची जी जबाबदारी दिली त्या निमित्तानं सातारा जिल्ह्यामध्ये असंख्य ज्या इच्छा होत्या त्याच खरं तर आज या उमेदवारीतून फलस्वरूप झाल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जिल्ह्यातील आमच्या सर्व नेत्यांनी माझ्यासाठी वरिष्ठांच्याकडे आग्रह धरला आणि महायुती म्हणून आज ही संधी मला मिळाली। ही माझी संधी नसून ही सर्वसामान्य संघटनेत काम करणाऱ्या निस्वार्थी कार्यकर्त्याची संधी आहे असं मला वाटतं आणि नक्कीच या ठिकाणी ही जी संधी मला मिळाली त्या संधीचं सोनं करण्याची या ठिकाणी संधी मला आलेली आहे। सातारा जिल्ह्याला ही संधी मिळालेली आहे, त्यामुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आनंदित आहेत। शेवटी पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी जिल्ह्याचा विचार केला जातो। त्या पद्धतीनं आज या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी खुश आहेत। परंतु गेल्या वेळी सांगली जिल्ह्याला ही संधी मिळाली होती आणि यावेळी सातारा जिल्ह्याला ही संधी मिळाली आहे। मी दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांचं मनापासून खरं तर आभार मानेन, त्यांना धन्यवाद देईन।